शहागंजमध्ये जे रस्त्यावर उभे राहणारे जे हातगाड्या वगैरे आहेत विनाकारण, त्यामुळे काय झालेलं आहे की कॅरेज आमचा कमी झालेला आहे. त्यामुळे इथून जाणाऱ्या ज्या नागरिक असतील किंवा वाहन चालक असतील, 4 व्हीलर 2 व्हीलर किंवा इतर काही जी वाहनं आहे त्या ठिकाणी जाताना बरेच अडचणी येतात. त्यामुळे ट्रॅफिकची खूप कोंडी होती आणि त्यामुळे हे दुकानदार आहेत त्या दुकानदारांना पण आम्हाला आवाहन करायचं की आपल्या शटरच्या आतमध्ये तुमचं जे काय सामान आहे ते ठेवा. तुमच्या जवळ समोरचा जो कट्टा आहे तिथपर्यंत तुम्ही ठेवा, पण त्याच्या पलीकडे ठेवलं की जो येणारा कस्टमर सुद्धा त्याची गाडी रोडला लावतो. त्यामुळे जो आज आता तुम्ही बघत असाल इथे पाठीमागे देखील किती मोठा रस्ता आहे, परंतु इथून सिंगल लोकांना चालायची पण मुश्किल होते. तर याकरिता आपण या संपूर्ण शहागंज परिसरामध्ये जे दुकानाच्या बाहेर लावलेल्या ज्या विनाकारण ज्या वाहतुकीला अडथळा करणाऱ्या हातगाड्या असतील किंवा ठेले असतील यांचे हे सर्व काढून घेण्याची त्यांना विनंती पहिली केलेली आहे. आणि यापुढे देखील आम्ही वारंवार अशी कारवाई करणार आहोत की इतर नागरिकांना सुद्धा इथे यायला सुद्धा म्हणजे सोयीस्कर पडेल आणि इथे यांचा व्यापार पण चांगला होईल. पण गर्दीमुळे ते येत नाहीत आणि गर्दी झाल्यानंतर खूपच अडचणी निर्माण होत आहेत. शहागंजमध्ये ते फ्रूटच्या गाडीचा पण इश्यू आहे, त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही? त्यावर देखील 102 प्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे की वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या महानगरपालिकेची पण आम्ही मदत घेणार आहोत. आणि आता आमच्या बरोबर 3 आमचे PI ट्रॅफिकचे आमचे सर्व अंमलदार टेम्पो आणि तसंच आता थोड्या वेळात महानगरपालिका येईल त्यांच्याकडून पण आम्ही मदत घेऊन या बाकीच्या गाड्या उचलणार आहोत. आव्हान काय करतात? आमचं आव्हान एवढंच आहे की आपल्याला जे व्यवस्थित ज्या प्रमाणे गाड्या आपल्याला वाहतुकीला अडथळा न होण्या अशा प्रकारच्या आपण गाड्या लावा, एका बाजूला लावा, आमचं काही हरकत नाही. परंतु वाहतुकीला अडथळा झाली तर मग त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि वारंवार केली जाईल. हेच कारवाई संपूर्ण शहरामध्ये आम्ही एक कारवाई चालू आहे आमची प्रत्येक वेळेला आणि ही कारवाई आम्ही सतत पुढे चालू ठेवणार आहोत.